श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर हे मुंबईपासून 75 किलोमीटर अंतरावर वज्रेश्वरी शहरात स्थित वज्रेश्वरी देवीला समर्पित हिंदू मंदिर आहे। पूर्वी वडवली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या मंदिराच्या प्रमुख देवतेच्या सन्मानार्थ वज्रेश्वरी असे नामकरण करण्यात आले। वज्रेश्वरी शहर हे तांसा नदीच्या काठावर भिवंडी शहरात ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र येथे वसलेले आहे। मंदिराची प्राथमिक देवता वज्रेश्वरी, ज्याला वज्रबाई आणि वज्र योगिनी असेही म्हणतात। तिला देवी पार्वती किंवा पृथ्वीवरील आदिमायेचा अवतार असे मानले जाते। तिच्या नावाचा शाब्दिक अर्थ आहे वज्राची स्त्री। देवीच्या उत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका देखील आहेत। दोन्ही आख्यायिका या वज्राशी संबंधित आहेत। महाराष्ट्रात या देवळाचे पावित्र्यासह धार्मिक स्थान आहे। हे देऊळ चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेले आहे। हे गाव गरम पाण्याच्या आरोग्यवर्धक कुंडांमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांपैकी एक महत्त्वाचे स्थळ आहे। वज्रेश्वरी ही पार्वतीचे रूप मानले जाते। पोर्तुगीजच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता। चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवी आईला विनवणी केली, जर त्याने पोर्तुगीजकडून किल्ला जिंकला तर तो देवी आईसाठी मंदिराची उभारणी करेल। आख्यायिकेनुसार वज्रेश्वरी देवी आईने त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिले आणि किल्ला कसा जिंकता येईल ते सांगितले। देवी आईने सांगितल्याप्रमाणे पोर्तुगीजांचा पराभव झाला। त्यांच्या विजयाप्रित्यर्थ चिमाजी अप्पांनी सुभेदारांना आदेश देऊन वज्रेश्वरी मंदिराची बांधणी केली। तेव्हापासून ती नवसाला पावणारी देवी म्हणून प्रख्यात झाली। या मंदिरात चैत्र महिन्याच्या अमावास्येला वज्रेश्वरी देवीच्या सन्मानार्थ मेळा भरतो। रात्री अमावास्येला दिव्यांची पूजा केली जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजेच वैशाख हिंदू महिन्याच्या पहिल्या दिवशी देवीची प्रतिमा असलेली पालखीसह औपचारिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते। मंदिरात साजरे केले जाणारे इतर सण म्हणजेच हिंदू श्रावण महिन्यात शिव उपासना, कोजागिरी पौर्णिमा, हिंदू महिन्यातील अश्विनी पौर्णिमेचा दिवस, दिवाळी, होळी, दत्त जयंती, हनुमान जयंती आणि गोधडे बुवा जयंती इत्यादी उत्सव आनंदाने साजरे केले जातात।